नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली आता सरू आणि कमळी समोरासमोर येणार आहेत आणि त्याचबरोबर ऋषीच्या समोर हे सत्य येणार आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा राजन यांच्या समोर त्यांची गौरी येणार आहे. कमळीची आई ही साधना आहे हे आता ऋषीला समजणार आहे. कारण आता लेकीच्या जीवावर जेव्हा सगळं आलेलं आहे तेव्हा मात्र सरूने थांबलेली नाही, तर ती कमळीच्या शेजारी बसूनच होती. कारण कामिनीने जो काही डाव रचलेला होता, कमळीला भांग पाजलेली होती आणि या सगळ्यामध्ये सरू आता कमळीची काळजी घेत असते आणि कमळीच्या शेजारी बसून असते. जेव्हा कमळी शुद्धीवर येते तेव्हा सरू आणि कमळी एकमेकींना भेटलेले आहेत आणि ऋषीसुद्धा त्याचबरोबर अन्नपूर्णा राजनसुद्धा तिथं आलेले आहेत. त्यांचीसुद्धा भेट होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की कामिनी आणि त्याचबरोबर अनिका या दोघींनीही तो केमिकलयुक्त काळा रंग आणलेला असतो आणि तो काळा रंग कमळीच्या तोंडाला लावलेला असतो. त्यांनी हे सगळं मुद्दाम जाणून बुजून केलेलं असतं आणि त्याचबरोबर त्यांना कमळीला त्रास द्यायचा आहे आणि त्यासाठी हे सगळं रचलेलं कारस्थान असतं. आता कमळी मात्र शांत बसत नाही आहे. कमळीनेही ठरवलं आहे की आता ह्यांना दाखवून देणार आहे मी काय करू शकते. म्हणून कमळी जाते आणि तोच रंग घेते आणि इकडे कामिनीच्या जवळ येते आणि कामिनीला म्हणते की कडू मला तुम्हाला पण रंग लावायचा आहे. हे ऐकता क्षणी इकडे कामिनी म्हणते आता तुला माझी आठवण आली का, राहू दे आता नको. मग कमळी अन्नपूर्णा आजीला हाक मारते, आजी कडू रंग लावून देत नाही या, असं ती ओरडून सांगते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते कामिनी घे ना रंग लावून, ती रंग लावते ना. आणि मग कमळीला लगेचच कामिनी म्हणते की लाव. आता कामिनी डोळे बंद करून बसते आणि कमळीने काळा रंग लावलेला असतो आणि सगळेजण पाहू लागतात आणि कमळी म्हणते की आता 4 दिवस काय तोंडाचा रंग निघणार नाही. सगळ्यांना धक्का बसतो की कमळीने टीट फॉर टॅट केलेला आहे, म्हणजे जशाच तसं राहून इकडे हिची वाट लावलेली आहे आणि कामिनीला मात्र कळायचं बंद झालेलं असतं. कामिनी म्हणत असते की हे सगळं काय केलंस तू, कळतंय का तुला. तेव्हा कमळी म्हणत असते की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. सगळेजण तिथे असतात, सगळेजण म्हणत असतात की काय झालं. तेव्हा ऋषी म्हणू लागतो की बरोबर आहे, आज कमळी जे काही वागलेली आहे ना ते अगदी बरोबरच वागलेली आहे. कारण ज्या पद्धतीने कामिनी आजी तिच्याशी वागलेल्या होत्या त्याच पद्धतीने नयनतारा म्हणते पण असं करायचं का, त्या मोठ्या आहेत ना. तेव्हा ऋषी म्हणतो की त्यांनी विचार केला का कमळीच्या तोंडाला रंग लावताना, तोही काळा रंग लावताना. सगळेजण हसायला लागलेले असतात आणि आता कामिनीचा चांगलाच पचका झालेला असतो. तिला मात्र कळायचं बंद होतं हे सगळं जे काय आहे हे कमळीने मुद्दामहून केलेलं आहे, मला त्रास देण्यासाठीच केलेलं आहे असं तिच्या डोक्यात सुरू होतं. इकडे निंगी प्राजू सगळेजण हसत असतात आणि आता मात्र कामिनीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि कमळी म्हणत असते जे तुम्ही माझ्या बाबतीत करणार होता तेच आता तुमच्या बाबतीत झालेलं आहे, आता ही पापं कुठं फेडाल, असं कमळी तिला बोलत असते. तरी पण कामिनी मात्र आता शांतच राहते. तिला राग आलेला असतो. ती म्हणत असते की या सगळ्याचा वचपा मी काढणार आहे, या सगळ्याचा बदला तर मी घेणारच आहे. इकडे आता अनिकाने कामिनीसोबत प्लॅन केला आहे कमळीला भांग पाजायची, म्हणून ह्या दोघी कमळीवर लक्ष ठेवून आहेत आणि नेमकं कमळी रूममधून बाहेर आली त्या क्षणी कमळीला पकडलेलं आहे आणि तिला भांग पाजलेले आहे आणि ह्या दोघीजणी आता मजा बघत बसलेल्या आहेत. आता म्हणत असतात की आता काय होतं ते बघ, कमळीला कळूच दिलेलं नसतं, दोघींनी पकडलेलं असतं. कमळीची ताकद आज कमी पडलेली असते. कमळीच्या डोळ्यावर हात ठेवलेला असतो आणि कमळीला थंडाईतून भांग पाजलेली असते. आणि आता मात्र कमळीला घेऊन त्या हॉलमध्ये येतात. सगळेजण तिथं असतात. कमळी तिथं खाली पडलेली असते आणि राडा सुरू झालेला असतो. सरूसुद्धा तिथं असते. तिच्या तोंडाला सुद्धा पूर्ण केशरी रंग लागलेला असतो आणि कमळी म्हणत असते की कडू आजी काय झालं, अहो तुम्ही तर हादरला की, घाबरला तुम्ही, मज्जा केली हो तुमची. आता सगळ्यांच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे आणि तेव्हा मात्र इकडे कामिनी म्हणत असते की काय, आणि कमळी ओरडायला सुरुवात करते, आरडाओरडा करायला लागते आणि निंगीला आणि बंड्याला पकडते. निंगीला म्हणते की चल ना, मला आईची आबांची खूप आठवण येते, मला जायचं आहे गावाकडे, मला जायचं आहे, असं म्हणत ती ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र निंगी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. राजनसुद्धा तिथं आहे. राजनला तर कळतच नाही आहे की आता करायचं काय. आणि इकडे अन्नपूर्णाजी म्हणते की हिला थंडाई जास्त झाली का. तेव्हा मात्र कामिनी म्हणते की थंडाई कुठं, नशा केली आहे तिनं, नशा.
हे कामिनीचं नेहमीचंच असतं. आणि आता मात्र सरूच्या पायाखालची जमीन सरकते, म्हणजेच कमळीला भांग चढलेली आहे ही गोष्ट सरूच्या लक्षात येते. सरू मात्र पाहत राहते. सरू म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे. कारण काहीही झालं तरीही कमळी याच्यामध्ये अडकली जाते हे लक्षात आलेलं असतं. आता मात्र इकडे सरू त्याचबरोबर घरातले सगळेजण काळजी करत असतात. कमळीला बेडरूममध्ये झोपवलेलं असतं नेऊन आणि कमळीची भांग उतरलेली असते. तेव्हा मात्र सरू तिच्याजवळ येते आणि सरू विचारू लागते की ठीक आहेस ना. पण कमळीचं लक्षच नसतं. कमळी मात्र कुटलेली आहे, कान पकडलेले आहेत आणि ती म्हणत आहे की आई मला माफ कर, मी तुला न सांगता मुंबईला आले, माझ्याकडनं खरंच चूक झाली, मला तुला भेटायला गावाला यायचं आहे, आबांना आणि तुला भेटायचं आहे असं म्हणत कमळी माफी मागत आहे. आणि सरू मात्र हे पाहत असते. सरू तिथं तिच्या शेजारी आहे. माझी खूप इच्छा होती आई, मला तुला भेटायचं आहे गं असं म्हणत कमळी रडत असते. सरूला मात्र खरंच भरून आलेलं असतं आपल्या लेकीला आपल्याबद्दल जे काय वाटतंय तेव्हा ऐकून तिला तर खरं तर बरं वाटत असतं. आणि कमळी मात्र इथे सांगत असते, ती म्हणत असते की आई मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली आहे, मी असं करायला नको होतं. आता मात्र कमळी कान पकडून हात जोडून माफी मागत असते. ती म्हणत असते की आई मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली आहे, माझ्याकडनं चूक झाली आहे असं ती बोलत असते. सरूला मात्र खूप वाईट वाटायला लागलेलं असतं. आई मला तुला खूप भेटायचं आहे असं म्हणून कमळी हात जोडत असते. त्या क्षणी सरू उठते आणि कमळीच्या समोर जाऊन बसते. आता सरूने कुठलाही मागचा पुढचा विचार केलेला नाही. माझ्या लेकीला मला भेटलंच पाहिजे एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि जेव्हा ती कमळीच्या समोर जाऊन बसते तेव्हा कमळी पाहतच राहते. कारण आज कमळीची आई ही कमळीच्या सोबत असते आणि ती म्हणत असते की अगं कमळे असं म्हणत कमळीला जवळ घेते. कमळीला तर धक्का बसलेला असतो. कमळी म्हणत असते आई तू आली असं म्हणत कमळी सरूच्या जवळ जाते. सरू आणि कमळी दोघीही बोलत असतात. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की आई आबा कुठं आहेत. आणि नेमकं त्याच वेळी ऋषी दरवाजा उघडून आत आलेला आहे. आणि ऋषी जेव्हा पाहतो तेव्हा या दोघींनी एकमेकींना मिठी मारलेली आहे. या दोघी एकमेकींकडे पाहत असतात. आणि मग मात्र कमळीला कळायचं बंद झालेलं असतं. आज तिची आई तिच्यासोबत असते आणि सरू मात्र कमळीशी बोलत आहे. ऋषी हे सगळं पाहत असतो. कमळी विचारत असते की आई आबा कुठं आहेत, आई आबा कुठं आहेत असं म्हणत ती विचारते. तरी पण सरू म्हणते की आहेत की, कारण तिला पण माहिती आहे की कमळीला ही गोष्ट माहीत नाही आहे की आबा जिवंत आहेत का गेलेले आहेत. आणि म्हणूनच तिने सुद्धा तिथंच कमळीशी खोटं बोललेली आहे. इकडे कमळीला खूप भारी वाटत असतं. कमळी आणि सरू या दोघींनीही एकमेकींना मिठी मारलेली आहे. ऋषी हे सगळं पाहत आहे. तेवढ्यातच अन्नपूर्णा राजन तिथे येतात आणि तेही पाहतात की आज कमळी आणि तिची आई जवळ आहे. आणि तिची आई म्हणजेच सरोज म्हणजेच गौरी आहे आणि सरोज म्हणजेच साधना आहे. ही गोष्ट आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे. तर आता घरातल्या सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आली आहे. कामिनीचा डाव तिच्यावर उलटलेला आहे. आता नक्की कशा पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत ते आपण आपल्या आजच्या पुढील काही भागांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.